भाजपा नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का. भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांना कंटाळून पदाचा राजीनामा दिलेल्या विटा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. विटा येथील पंकज दबडे, खानापूरचे संदीप ठोंबरे, मुकेश जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घेतले. यामुळे विटा शहरासह खानापूर मतदारसंघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर गटाला मोठा धक्का बसला आहे. पडळकर यांचे कट्टर आणि विश्वासू समर्थक समजले जाणारे भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, विटा शहर अध्यक्षा सवर्चना दबडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचा त्याग केला आहे. पक्षांतर्गत कुरघोडे आणि गटबाजीमुळे त्यांनी भाजपची साथ सोडल्याचं वृत्त आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचं स्वागत करून पंकज दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी पंकज दबडे तर सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी संदीप ठोंबरे यांची निवड झाल्याचं जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या सहीचं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.